सर्वांना जय भीम. भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव व विश्वस्त समितीच्या वतीने येणाऱ्या 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती सोलापूर सहित संपूर्ण देशामध्ये जगामध्ये मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरी केली जाते. सोलापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असतानापासून हा जयंतीचा सप्ताह मोठ्या आनंदाने उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा केला जातो. 135व्या जयंतीच्या निमित्ताने 13 तारखेला मध्यरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना होऊन रविवार दिनांक 19 एप्रिलला सकाळी 11:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून डफरीन चौक, इम्प्लायमेंट चौक, चांदणी चौक, महापौर बंगला, महात्मा गांधी पुतळा, अण्णाभाऊ साठे पुतळा, मेकॅनिकी सुपर मार्केट, मेकॅनिकी चौक, नवी पेठ, दत्त चौक, माणिक चौक या पारंपरिक मार्गाने ही मिरवणूक पंचाच्या चावडीवर विसर्जित होईल अशा पद्धतीने मध्यवर्ती जयंती उत्सव समिती आणि विश्वस्त समितीने निर्णय घेतला. सोलापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती करणारे जवळजवळ शहरामध्ये 485 मंडळ आहेत आणि या मिरवणुकीमध्ये भाग घेणाऱ्या मंडळाची संख्या ही 210 आहे. आमच्या मध्यवर्तीकडे असलेल्या नोंदीनुसार 210 जयंती मंडळ मिरवणूक काढतात. ही मिरवणूक पूर्वी बैलगाडीमध्ये निघत होते, नंतर ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रक, कंटेनर, आता कंटेनरमध्ये या मिरवणुकी कसा फरक होता. या मिरवणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील जे प्रसंग घडलेले आहेत ते म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचे हे सर्व देखावे त्याच्यामध्ये करण्याची भूमिका मध्यवर्ती जयंती उत्सव समितीने या ठिकाणी घेतलेली आहे. आणि या मिरवणुकीची परवानगीसाठी माननीय पोलीस आयुक्तांना विनंती केली आणि त्यांनी ती परवानगी आम्हाला दिली. या मिरवणुकीमध्ये मध्यवर्ती जयंती उत्सव समितीने सर्व मंडळाला विनंती केली की डीजेला बंदी आहे. डीजे आपण कोणत्याही मंडळाने लावू नये. एक बेस एक टॉप क्लिअर साऊंड हे धोरण गेल्या 2 वर्षापासून आंबेडकर जयंतीमध्ये आपण अंगीकारले. तीच भूमिका याही 135व्या आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीमध्ये एक बेस एक टॉप क्लिअर साऊंड ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. या भूमिकेला पोलीस खात्याने सुद्धा परवानगी दिलेली आहे. आता सांगा की मंगळ हे करण्यापाठीमागे आमचा उद्देश वेगळा होता. गेले 2-4 वर्षापासून जे छोटे छोटे मंडळ आहेत आमचे त्यांना प्रत्येक ठिकाणी ब्लॉक केलं जात होतं. त्यांच्या गाड्या पुढे येत नव्हत्या. त्यामुळे सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आमच्याकडे मध्यवर्तीकडे तक्रार केली. ते म्हणाले की आमच्या गाड्या पुढे जात नाही, यासाठी तुम्ही ठोस असा निर्णय घ्या की जेणेकरून आम्हाला न्याय मिळेल. काही मंडळं आमच्या अडवणूक करतात म्हणून आम्ही यावेळेस त्यांच्या आग्रहास्तव हा निर्णय घेतलेला होता. आणि याबद्दल पोलीस आयुक्तासोबत आमच्या 2-3 मिटिंगा झाल्या. त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही एकच मिरवणूक काढा. त्या पद्धतीनं आम्ही सुद्धा विचाराधीन होतो. परंतु आमच्या काही मागण्या होत्या त्या त्यांनी मान्य केल्यामुळे आज आम्ही निर्णयाला या निर्णयापर्यंत पोहोचलो की एकाच दिवशी मिरवणूक व्हावी या दृष्टीनं आता आमचे प्रयत्न चालू. जुना इम्प्लॉयमेंट चौक आणि तो जो मार्ग आहे डफरिंग चौकामध्ये बॅरिकेड लावले जाते. पोलीस प्रशासनाने निवडणुकीच्या मार्गावरील अनधिकृत सर्व मार्ग बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे लष्कर भागातून येणारे सर्व मंडळ आहेत ते रंगभवन मार्गे होम मैदानावरून बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे येतील. मध्ये कुठलाही मंडळ शिरणार येणार नाही. एका मंडळाला किती वेळ 15 मिनिट 15 मिनिट फक्त. 15 मिनिट. कोण अडवणूक करत असेल तर त्याच्यावर कारवाई करा अशा पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहे. कारण कोणाची अडवणूक होता कामा नये. नाही राजेभाऊ, असं आता पुन्हा होणार नाही ना. म्हणजे पोलिसांचा मिरवणुकीमध्ये अनावश्यक हस्तक्षेप झाला म्हणून पुन्हा वाद
नाही असं नाही. आता पण आपणच म्हणजे या- परवानगी दिली आहे म्हणून म्हणलं. नाही, यावेळेस काय झालेलं आहे की महाराष्ट्र सरकारने यामध्ये लक्ष घातलं होतं. आतापर्यंतच्या कुठल्याही सरकारनं लक्ष न दिल्यामुळे तो गोंधळ निर्माण झाला होता आणि ते बदलण्यासाठी आम्हाला हा पैत्रा घेतला होता आणि त्या बदलण्यासाठी आम्ही प्रशासनावर दबाव आणला आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. म्हणजे पोलिसांनी 15 मिनिटानंतर एखाद्या मंडळाला पुढे काढलं तर तुमचा विरोध नसणार. अजिबात आम्ही नाही. आम्ही सांगितलंय. सांगितलंय आमची आमची भूमिका आहे सांगितलंय की की मध्यवर्तीची भूमिका ही कोणताही मंडळ 15 मिनिटाच्या वर आंबेडकर पुतळ्याला सर्व चौकामध्ये 15 मिनिटं थांबतील. कुठेही एका 15 मिनिटापेक्षा एका जागी राहायचं नाही अशी तुमची भूमिका आहे. आम्ही भूमिका त्या भूमिकेनं एसपी साहेब सीपी साहेबांनी आमची भूमिका स्वीकारली हा. आणि मिरवणूक कंटिन्यू मग अशा निमित्तानं जर वाद निर्माण झाला पोलीस विरुद्ध काही मंडळ होणार नाही नाही, ती जबाबदारी होणार, मध्यवर्ती ते ती जबाबदारी मध्यवर्ती घेणार आहे. मध्यवर्ती आणि हो, पोलीस आम्ही जबाबदारी असणार घेतात. होतो. दोघं मिळून. आम्ही असणारच आहोत. इंग्रज साहेबांमध्ये मिरवणुकीचे 2 भाग पोलीस प्रशासनाने पाडले म्हणजे काय नाही नाही प्रेसमध्ये प्रेसमध्ये आहे. एक मी सांगतो गेल्या 2 वर्षापासून जे पारंपरिक जो मार्ग होता आपला जपली चौक ते वाया एम्प्लॉयमेंट चौक या मार्गामध्ये गेल्या दोन वर्षापूर्वी काय केलं की काही मंडळांनी काही पोलीस अधिकाऱ्याला प्रशासनाला हाताशी धरून हा मार्ग बदलून त्यांनी स्वतःच्या मंडळाला दुसरा मार्ग मागितला होता आणि त्याच्यामुळे काय व्हायला लागलं की बाकीच्या मंडळाची कोंडी व्हायला लागली. मिरवणुकीमध्ये सहभागी होत असताना पुढे ती मंडळ जण झाल्यामुळं काही मंडळ चौकातच राहायला लागली आणि त्यामुळे ही पोलिसांनी केलेलं हा काम आहे आणि म्हणून आमचा आरोप तसा होता आणि त्या आरोपाबद्दल आम्ही त्या म्हणजे बोललो आम्ही सीपीला त्यावर त्यांनी ती मार्ग काढलेला की एकच त्या ठिकाणी मार्ग राहील डफरींचा मार्ग बंद करण्यात आलेला आहे. म्हणजे डफरीन कडून महापौर निवास कडे जायचा रस्ता बंद. पूर्ण बंद. आणि मिरवणूक जाणार ती खाल्लं एम्प्लॉयमेंट तिकडून उड्या उड्या मार्गाने मार्गाने जाणार. मध्ये कुठे जिथं जिथं घुसण्याचा प्रयत्न होतो तिथं ते बंद. सगळं बंद हे सगळं सर्व बंद करून टाकलं. हा. फक्त सगळे ज्यांना कुणाला यायचा पुतळ्याजवळ यायचा पुतळ्यापासून आणि पण आता समजा एक लक्षात घ्या ना पुतळ्याजवळ येतानाच जी गर्दी उडते. आता जो वाद निर्माण होता ना की आता आपण पांढरापूर चौकातनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडनं वरती येतो त्यावेळेला सगळी इथं मेकॅनिक चौकात नाही, गर्दी त्याचं होती. कसं झालं आजच्या निर्णयामध्ये सीपी साहेबांच्या की शिवाजी चौकाकडून येणाऱ्या गाड्या हा. नंबर 1 मरिया चौकातून येणाऱ्या गाड्या नंबर 2 आणि सिद्धेश्वर मंदिराकडून येणाऱ्या गाड्या नंबर 3 यामध्ये एक नंबर एक या रोडची सोडायची एक त्या रोडची सोडायची एक त्या रोडची सोडायची ही गेल्या 3 वर्षापासून चालू आहे प्रकार तो कंटिन्यू ठेवला. बाकीचे सगळे मार्ग मिरवणुकीचे मधले बंद केले. मधल्या मिरवणुकीमध्ये कुणालाही घुसता येणार नाही. नाही, आता नवी पेठेतनं जी मंडळं येतात हा. नवी पेठेतनं मेकॅनिक चौकातनं आणि त्याच वेळेला मला वाटतं छत्रपती बागवत टॉकीज कडनं येतील. मग इथं कसं करणार आपण? 3 मंडळाच्या पाठीमागं रिकामा असतील ते. कसं आहे की बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ जे येणारे रस्ते आहेत त्या ठिकाणी एकाच त्या रूटने एम्प्लॉयमेंट चौक मार्गेत पाठवणार आम्ही. म्हणजे पूर्वी काय व्हायचं डफरिंग चौकातून यायचे हा. एम्प्लॉयमेंट चौकातून यायचे किंवा सरस्वती चौकातून यायचे ते आम्ही बंद केलेलं आहे. काय एकच मार्ग असेल. झालं गेल्या वर्षी काय झालं की काही मंडळांनी बरोबर 11:30ला मिरवणूक सुरुवात होती ती केली नव्हती. ती काही मंत्री किंवा त्यांचे कोण येणार होते महाभाग त्याच्यामुळे स्वतःच्या मंडळाला ती थांबावं लागलं. त्यांनी तिथं थांबल्यामुळे बाकीच्या मंडळावर परिणाम झाला. खरी मिरवणुकी 11 11:30 सुरुवात झाली तर असा प्रश्न कधीच निर्माण होत नाही. मग ह्याच्यासाठी काय उपाय आहे? यासाठी आम्ही बोललोय सीपीना सीपी साहेबांना सांगितलं स्पष्टपणे जर कोणाला मिरवणुकीमध्ये यायचं असेल तर त्यांनी गाडी बाहेर थांबवायच्या चालत यायचं सामील राहते. आणि ते त्यांनी मान्य केलं. नाही, मिरवणुकीत कॅनवा येऊ देऊ नका. बंद केला. त्याने मान्य केलं. मंत्री येईल सभापती येईल आमदार येईल कोण येईल त्यांना गाड्या बाजूला ठेवायच्या पुतळ्याजवळ याचं चालत याचं चालतच स्वतः सीपींना पण सांगा त्यांनी त्याने पोलिसांचे कॅनवा सुद्धा तसेच येतात ना. नाही यावेळेस सीपीनं हा निर्णय घेतला शांतता कमिटीमध्ये ते जाहीर करतील सगळ्या हा. बरं, 8 actually तारखेच्या मीटिंग मध्ये ते जाहीर करतो म्हणजे सगळं मंडळाची मिरवणूक ही सुरुवात होणार किती वाजता आणि 11:30 वाजता होईल. थोडे थोडे मंडळ येते ते आपले त्यामध्ये सहभाग जे होतील. येतील त्यांना पुढे पाठवण्याचं काम करायचं. म्हणजे तुम्ही पोलिसांच्या दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून 21चा निर्णय 19 केलेला आहे. बरोबर हो. ठीक. समाजाला काय आव्हान कराल साहेब? समाजाला आव्हान हे अशा पद्धतीचं आहे की या मिरवणुकीमध्ये सर्व समाजामध्ये जे 210 मंडळ मिरवणूक करतील त्या मंडळाला आम्ही विनंती करेन की आपण वेळेवर मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन ही मिरवणूक शांततेने जल्लोषाने पार पाडण्यासाठी मध्यवर्ती जयंती उत्सव आणि विश्वस्त समितीला सहकार्य करा. 21चा निर्णय रद्द करून पुन्हा 19 तारखेला घेण्याचा निर्णय घेतलेला आहे.
आणि सर्वात महत्वाचं असं की शहरवासियांना त्रास होऊ नये अशा पद्धतीचं वर्तन करावं अशा सुद्धा सूचना आम्ही मंडळाला दिलेल्या आहेत. या मिरवणुकीमध्ये कोणाकडूनही कसलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सुद्धा मंडळांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीच्या म्हणजे जबाबदाऱ्या सुद्धा आम्ही घेतलेल्या आहेत. ही मिरवणूक अतिशय शांतपणे होईल. या देशामध्ये सर्वात मोठी मिरवणूक आहे सोलापुरामध्ये राहते असते तो जो इतिहास आहे तो कंटिन्यू राहावा यासाठी आमचे प्रयत्न होते आणि त्यामध्ये आज झालेल्या या बैठकीमध्ये आम्ही यशस्वी झालो. आता 19 तारखेला होणाऱ्या मिरवणुकीमध्ये सर्व काही आमची जी जुने मध्यवर्ती आहे त्यांच्या नेतृत्वाखाली ही मिरवणूक. मग तुमची पोलीस आयुक्तांबरोबर किंवा पोलिसांबरोबर कधी बैठक झाली या मुद्द्यावर? आज झाली, आता झाली का? ठीक, ओके.